या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. हाय नमस्कार, मी नितीन थोरात. या नव्या एक्सप्लेनर मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या दिवसातली राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड मी तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपाची खरं तर युती आपल्याला पाहायला मिळाली होती. या वैजापूर तालुक्यामध्ये खरं तर 3 सीट या भाजपाला देण्यात आल्या होत्या. 5 जागेवरती शिवसेनेनं खरं तर इकडे संधी देण्यात आलेली होती शिवसेनेला. मात्र आज ज्या घडामोडी समोर आलेल्या आहेत त्यानुसार भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला या वैजापूर तालुक्यामध्ये तडा गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा ही युतीची घोषणा झाली होती त्यावेळेस सर्वाधिक कार्यकर्त्यांचा जो विरोध या युतीला आपल्याला पाहायला मिळाला होता तो वैजापूर तालुक्यातून खरं तर झालेला होता. आणि या सगळ्या युतीनंतर या सगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आणि अखेर ही युती टिकणार का यावरती तर्कवितर्क लढवले गेले होते. मात्र अखेर या युतीला आता तडा गेलेला आहे. आणि वैजापूर तालुक्यामध्ये जिथे शिवसेनेला खरं तर एका गटामध्ये जागा सोडण्यात आलेली होती, सवनगाव गटामध्ये, त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला खरं तर पाठिंबा देण्यात आलेला आहे. आणि या पाठिंब्यामुळे हा जो पाठिंबा आहे तो खरं तर अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आलेला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खमायते, डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडून हा पाठिंबा खरं तर जाहीर करण्यात आलेला आहे. आणि यामुळे या ज्या इतरही सीट्स होत्या त्या सीट्सवरती काय भूमिका हे नेते घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आणि उद्या भारतीय जनता पार्टी तालुक्यातले जे नेते आहेत ते खरं तर यावरती भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे जवळपास वैजापूर तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी ही आता युती तुटल्याच जमा आहे. कारण भाजपा शिवसेनेत या दोन्ही पक्षातल्या अनेक जवळच्या नेत्यांच्या, जवळच्या निकटवर्त्यांनी, जवळच्या शिलेदारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. इतर पक्षांमध्ये खरं तर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या नेत्यांना, या सगळ्या ज्या उमेदवारांना या दोन्ही पक्षांचा छुपा पाठिंबा आहे अशा चर्चा रंगू लागलेल्या होत्या. मात्र भारतीय जनता पार्टीने एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन या युतीला खरं तर ही युती जवळपास तुटल्यात जमा झाल्याचं आता निश्चित झालेलं आहे. आणि शिवसेनेकडून देखील अनेक ठिकाणी अनेक उमेदवारांना खरं तर उतरवल्याची चर्चा होत्या. त्यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि महत्वाची घडामोड खरं तर जी अजून मांडल्या जात होती ती म्हणजे की अनेक ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांचे निकटवर्ती असलेले, अगदी जवळचे असलेले इतरही मित्र पक्षांमध्ये जो पक्ष खरं तर महायुतीमध्ये सत्तेत आहे, अजित पवारांचं गट, अनेक ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांचे अगदी जवळचे खरं तर हे उमेदवार असल्यामुळे डॉक्टर दिनेश परदेशी हे शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार का की राष्ट्रवादीला पाठिंबा देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आणि अखेर उद्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही सगळी भूमिका जाहीर केली जाणार आहे. ही भूमिका या सगळ्या राजकारणाचे समीकरण ठरणारी भूमिका ठरणार आहे. त्यामुळे भाजपाने ही भूमिका जाहीर केल्यानंतर, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर यातला एक मूळचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे अनेक शिवसेनेतले कार्यकर्ते, नेते यांना आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल केलेली होती, त्यांना खरं तर ही पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे शिंदे गटातील शिंदेच्या शिवसेनेला अनेक शिलेदारांना भाजप अपक्ष उमेदवारांच्या रूपाने आपला गोटा तोडण्यासाठीचा खरं तर हे जो डाव आहे तो यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. भाजप आणखी कुठल्या शिवसेनेच्या समोर विरोधी ज्या उमेदवारांना पाठिंबा देतं हे देखील उद्या स्पष्ट होणार आहे. त्यामुळे वैजापूर मध्ये भाजपा शिवसेनेच्या युतीला पूर्णपणे आता तडा गेलेला आहे. यामुळे शिवसेनेचे नेते आमदार रमेश बोरनारे आता यावरती खरं तर काय प्रतिक्रिया देतात किंवा या सगळ्यावरती पक्षाची ते तालुक्यामध्ये भूमिका काय मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या युतीमध्ये निवडणुका होऊ नयेत, कार्यकर्त्यांची जी इच्छा खरं तर सुरुवातीपासून होती, अखेर या सगळ्या युतीच्या या सगळ्या घडामोडींना पुन्हा एकदा नेत्यांना अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अनेक ठिकाणी जेव्हा खरं तर ही युती जाहीर झाली होती, अनेक तालुक्यांमध्ये ही युती जवळपास तुटल्याच जमा झालेली होती. मात्र ज्या तालुक्यातून सर्वाधिक विरोध झाला होता त्या ठिकाणी युती झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिडमोड झाला होता. आणि अखेर आता या भारतीय जनता पार्टीने एका अपक्ष उमेदवाराला, शिवसेनेतील उमेदवाराला आयात करून अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिल्यामुळे
जवळपास या युतीला तडा गेलेला आहे. त्यामुळे उद्या भारतीय जनता पार्टीचे नेते काय भूमिका घेतात, शिवसेनेचे नेते काय भूमिका घेतात, यावरती सर्वच 8 जिल्हा परिषदेच्या गटातील आणि 16 पंचायत समितीच्या गणातील समीकरणे ठरणार आहे. यामुळे या सगळ्या पक्षाच्या विचारधारा, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपला वैयक्तिक नेता कार्यकर्ता यावरती आपल्याला भर देताना पाहायला मिळतो आहे. आणि या दिवसातली ही सगळ्यात मोठी घडामोड असून उद्या या सगळ्याचे चित्र आता स्पष्ट होणार आहे. आणि कुठला पक्ष कुणाच्या विरोधात निवडणूक लढणार हे उद्या जवळपास निश्चित होणार आहे.